लाडकी बहीण योजना सुरू झाली, मात्र या योजनेमुळे अनेक योजनांना ब्रेक लागल्याचं सध्या बघायला मिळत आहे। संभाजीनगर जिल्ह्यातील 900 कोटींचे प्रकल्प हे रखडलेले आहेत। लाडकी बहीण योजनेमुळे संभाजीनगरचा 900 कोटींचा विकास निधी हा थांबवण्यात आलाय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्यासोबत आहेत। सचिन, महत्त्वाची अपडेट सध्या आपण पाहतोय, लाडकी बहीण योजना सुरू झाली, मात्र त्यामुळे अनेक योजनांना हा ब्रेक लागल्याचं बघायला मिळतंय। संभाजीनगर मधल्या 900 कोटींचे प्रकल्प सध्या रखडले आहेत। नक्कीच गौरी, आपण पाहिलं यापूर्वी देखील ठिबक सिंचन असेल किंवा शेतकऱ्यांच्या विविध योजनांचं जे अनुदान होतं ते अनुदान अजूनही थकीत आहे। त्यामुळे 150 कोटीच्या जवळपास अनुदान जो होता अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाही, अशी परिस्थिती। त्यानंतर आता एक जी नवीन माहिती समोर येते की छत्रपती संभाजीनगरमध्ये जे 900 कोटींची कामं होणार होती ते प्रलंबित आहे, कारण की निधीच मिळाला नसलाय। त्यामध्ये जर आपण पाहिलं संभाजीनगरचा जी ड्रेनेज लाईन आहे त्यासाठी एक 750च्या जवळपास 750 कोटीच्या जवळपास निधी बाकी आहे। त्याचबरोबर घनकचरा असेल, त्याचबरोबर इतर जे कामं होती ती सर्व कामे आता रखडलेली आहे। जोपर्यंत हे 900 कोटीचा निधी मनपा प्रशासनाला मिळत नाही, ही जी विकास कामे आहे तोपर्यंत होऊ शकत नाही। त्यामुळे आज जर आपण पाहिलं तर लाडक्या बहीण योजनेचा फटका या सर्व नियोजनांना बसला असल्याची चर्चा या ठिकाणी संभाजीनगरमध्ये जोरदार आहे। त्यामुळे हा निधी कधी मिळेल आणि ही विकास कामे कधी होईल असा प्रश्नचिन्ह आता उपस्थित झालेला आहे। गौरी, हो, सचिन, आपण पाहतो की हे प्रकल्प आहे त्याच्या कामांना सध्या सुरुवात झालेली आहे, मात्र निधी काही आला नाहीये। शासनाकडून या संदर्भात काही उत्तर येतंय का? शासनाकडून जेव्हा अधिकाऱ्यांना या संदर्भात विचारलं गेलं की आमचं पत्रव्यवहार सातत्याने सुरू आहे, मात्र शासन लवकरच निधी मिळेल अशा पद्धतीची आम्हाला सांगितलं जात आहे, मात्र निधी काही दिला जात नाहीये अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। त्यामुळे निधी खरंच लवकर मिळेल का आणि विकास कामं होतील का हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे। गौरी, हो, नक्कीच सचिन, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।